दीप प्रज्वलन, त्यानंतर प्रतिमा पूजन आणि केक कटिंग पण करून घेऊया. तर त्यासाठी व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथींचे मी स्वागत करतो. त्यांना विनंती करतो, अतिथींना व मान्यवरांना विनंती, करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा उद्देश काय हे सर्वांना कळावं यासाठी प्रास्ताविक कार्यक्रमामध्ये इन्क्लूड केलेलं असतं. तर आजचा कार्यक्रम नर्सेस डे सेलिब्रेशनचा जो आहे, आपण ऑलरेडी सर्व नर्सेस आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नर्सेस डेचं महत्त्व काय आहे आणि आपण का तो साजरा करत असतो, बरोबर. तर खूप काही मी सांगणार नाही प्रास्ताविकामध्ये. तर प्रास्ताविक म्हणजे आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. तसाच आजचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवसाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत पाहिजे, म्हणून प्रास्ताविक मी सांगणार आहे. तर आज इंटरनॅशनल नर्सेस डे जो आहे तो पूर्ण जगामध्ये, फक्त भारतात नाही किंवा महाराष्ट्रात नाही, तर पूर्ण जगामध्ये ह्याच दिवशी 12 मेला सेलिब्रेट केला जातो. काही ठिकाणी पूर्ण नर्सेस सेलिब्रेशन जो वीक आहे, म्हणजे पूर्ण आठवडा देखील सेलिब्रेट केला जातो. वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नर्सेस डेचं सेलिब्रेशन होत असतं. काही ठिकाणी इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स घेऊन साजरा केला जातो. सर्व नर्सिंग इन्स्टिट्यूशन्स, मग त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असो किंवा टीचिंग इन्स्टिट्यूशन्स असो, सर्व ठिकाणी नर्सेस डे हा खूप आनंदाने आणि उत्साहाने, जल्लोषाने साजरा केला जात असतो. तर 12 मेच का निवडला, तर याच्या मागे देखील कारण आहे. 12 मे हा आपल्या सर्वांच्या आदरणीय पायोनियर ऑफ द नर्सिंग प्रोफेशन ज्या आहे मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल, त्यांचा वाढदिवस आज 12 मे रोजी असतो. 1820 साली त्यांचा जन्म झाला आणि तो दिवस इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून निवडण्यामागचं कारण असं आहे की फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी नर्सिंग प्रोफेशनची सुरुवात केली. हातात कंदील घेऊन आर्मी जे जवान होते, आर्मी जे त्या काळी जे युद्ध झालं होतं त्यावेळेस, तर ते जखमी जवानांना त्यांची शुश्रूषा करणे, त्यांना नर्सिंग केअर प्रोव्हाइड करणे, त्यांना त्यांच्या जखमा बऱ्या होण्यासाठी सर्व काही ड्रेसिंग किंवा इतर सर्व प्रोसिजर्स करणे, त्यासाठी अनेक लोकांची त्यांनी मदत घेतली आणि स्वतःला त्या कामामध्ये त्यांनी वाहून दिलं. आणि ते जे सर्व त्यांनी कामं केले त्यालाच त्यांनी नर्सिंग प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं किंवा त्याला एक नाव दिलं, शुश्रूषा सेवा म्हणून. आणि हळूहळू अशा प्रकारे नर्सिंग प्रोफेशनची तिथून डेव्हलपमेंट झाली. त्यांनी एन्व्हायरमेंटल थेअरी ही सुद्धा लिहून काढली आणि कशा प्रकारे सूर्यप्रकाश, हवा आणि वातावरणातले इतर घटक पेशंटच्या जखमा भरण्यासाठी किंवा पेशंटला बरं होण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, हे सर्व त्यांनी एन्व्हायरमेंटल थेअरी ऑफ फ्लोरेन्स नाइटिंगेल याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं त्या काळामध्ये. आणि त्याच थेअरीच्या बेसवर आपले हॉस्पिटलचं स्ट्रक्चर किंवा हॉस्पिटलची जी काही अरेंजमेंट असते आणि ज्या नर्सिंग केअर आपण प्रोव्हाइड करतो त्याचा जो बेस आहे तो कुठेतरी
एन्व्हायरमेंटल थेअरी हा बेसिक आहे. त्याच्यानंतर अनेक सायंटिस्ट आले किंवा अनेक नर्सिंग प्रोफेशनमधले जे क्वालिफाईड लोक होते त्यांनी देखील वेगवेगळ्या थेअरीज सांगितल्या आहेत ज्या आपण फॉलो करतो. पण त्याची सुरुवात देखील फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्यापासूनच झालेली आहे. तर अशा प्रकारे त्यांना रेकग्नाईज करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचं कुठेतरी नोंद होण्यासाठी सर्वानुमते पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस हा इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून निवडला गेला आणि त्या दिवशी आपण सर्व एकत्र येऊन इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट करत असतो. तर ऑलरेडी आपल्याला ट्रेनिंगपासूनच ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतात. आपण ट्रेनिंगला आल्यापासूनच नर्सेस डे खूप उत्साहाने साजरा करत असतो. तर बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल जे आपल्यासोबत आज डॉक्टर मंडळी आहेत त्यांनाही काही वेळेस त्यांनी प्रोग्राम अटेंड केलेले आहेत पूर्वी, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे. पण तरीसुद्धा त्याची उजळणी म्हणून किंवा त्याचीसुद्धा आठवण किंवा स्मरण म्हणून मी त्या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांसोबत तुमच्यासोबत शेअर केल्या. तर आय होप कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना कळला असेल आणि अशा प्रकारे प्रास्ताविक जी एक कुठल्याही कार्यक्रमाची फॉर्मॅलिटी आहे ती मी कंप्लीट केली. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. मी असे सुंदर प्रास्ताविक सचिन कुंभार यांनी केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता आपण केक कटिंगचा प्रोग्राम करूया. हॅपी बर्थडे फ्लोरेन्स. सगळ्यांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परिचारिका दिनाच्या कृपया शांतता ठेवा. प्रतिज्ञा जो आपला विधी आहे शपथविधी त्यासाठी आपण सुरुवात करू. परमेश्वरी सर्व मंडळी यांच्या समक्ष मी अशी प्रतिज्ञा करते की मी माझे सर्व आयुष्य पवित्रपणाने व माझा व्यवसाय विश्वासूपणाने घालवीन. जे काही वाईट व अनिष्ट आहे त्यांच्यापासून अलिप्त राहील. इजा होणारे औषध स्वतः घेणार नाही आणि ते हेतू पुरस्कार इतरांनाही देणार नाही. माझा व्यवसायाचा दर्जा उंचावण्यासाठी मी सतत प्रयत्न करीन. मला समजलेल्या सर्व व्यक्तिगत व कौटुंबिक गोष्टी मी गुप्त ठेवीन. मी डॉक्टरांना निष्ठापूर्वक सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्यावर सोपविलेल्या रुग्णांच्या सेवेत स्वतःला वाहून घेईन. Good morning, one and all. Happy Nurses Day to all. या वर्षाची नर्सेस इंटरनॅशनल नर्सेस डेची थीम आहे नर्सेस अ व्हॉइस टू लीड, इन्व्हेस्ट इन नर्सिंग अँड रिस्पेक्ट राईट्स टू सेक्युअर ग्लोबल हेल्थ. तर आजचा जो आपण इंटरनॅशनल नर्सेस डे जो सेलिब्रेट करतो त्याच्या मागे काय कारण आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वांना माहीतच आहे बट स्टील लाईक आपल्या ज्या नर्सिंग प्रोफेशन आहे ते नर्सिंग प्रोफेशनचं फाउंडेशन स्टोन क्रिएट करणारे आपल्या ज्या फ्लॉरेन्स नायटिंगेल आहेत त्यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 12 मे 1820 रोजी लंडनमध्ये झाला. तर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून आपण असा हा दिवस सेलिब्रेट करत असतो. सगळ्यात पहिल्यांदा इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसने हा दिवस 1965 पासून सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली आहे.
जरी त्या 1820 मध्ये जन्मल्या आणि 1910 मध्ये त्यांची डेथ झाली, तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर आपण एक नर्सेस प्रोफेशनला एक व्हॉइस दिलं किंवा एक आयडेंटिफिकेशन दिलं, त्याच्यासाठी थोडंसं स्ट्रगल, खूप काही स्ट्रगल आपल्या अँसेस्टर्सना करावं लागलेलं आहे. तर फ्लॉरेन्स नायटिंगेल या आपलं जे आज आपण जे प्रॅक्टिस करत आहोत मॉडर्न नर्सिंग, त्याच्या त्या फाउंडर आहेत. त्या इंग्लिश नर्स होत्या, एक सोशल रिफॉर्मर होत्या आणि स्टॅटिस्टिशियन सुद्धा होत्या. बंधू-भगिनींना आजच्या नर्सेस डेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा आपला आहे आणि जी सुंदरशी थीम बद्दल ऑलरेडी प्रियंका सिस्टरांनी मार्गदर्शन केलेलं आहे की खरंच आपल्याला जो बदल घडवायचा आहे, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कामांनी आपला बदल आपल्याला घडवून आणायचा आहे. फ्लॉरेन्स नायटिंगेल बद्दल सांगण्यात आलं की सुरुवातीचा काळ खूप डिफिकल्ट होता, ज्यावेळेस नर्सिंग एक्सेप्ट करणं आणि नर्सिंगमध्ये एका श्रीमंत घरातली मुलगी ज्यावेळेस नर्सिंग प्रोफेशन म्हणून मला काम करायचंय हे ज्यावेळेस ती तिच्या पालकांना सांगितलं, त्यावेळेस मोठं संकटच आल्यासारखं त्यांना वाटलं होतं. कारण इतक्या श्रीमंत घराण्यातल्या त्या 2 बहिणी होत्या आणि त्यातली ही थोरली बहीण ज्यावेळेस तिने निवड केली की मला परिचर्या हे प्रशिक्षण निवडायचंय. आपण पाहिलं की क्रायमेन वॉरमध्ये, क्रिमियन वॉर जो झाला होता त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं. हजारो सैनिक, जखमी सैनिक त्यांची रुग्णसेवा कशी करायची आणि मग ह्या दिवस आणि रात्र तिथे काबाड कष्ट करायच्या आणि रात्रीच्या वेळी त्यांचा राऊंड असायचा. लाईटची पुरेशी व्यवस्था नसायची आणि त्या आपल्या लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णापुढे जाऊन त्यांची एक पद्धत असायची की प्रत्येक रुग्णाला त्या झुकून आपल्या लॅम्प पुढे घेऊन हेड टू फूट त्या ऑब्झर्व करायच्या. आणि हे सगळं करत असताना त्या स्टॅटिस्टिक त्यांनी खूप छान त्या ठिकाणी केलं, रिसर्च मेथडॉलॉजी डेव्हलप केल्या आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग शेवटल्या दिवसांमध्ये असं झालं की फ्लॉरेन्सची दृष्टी मंदावत गेली, फ्लॉरेन्सला दिसेन असं झालं, पण तरी पण त्यांची ती आवड त्यांनी चालूच ठेवली. त्यांचं लिखाण करण्यासाठी बऱ्याच नर्सेस यायच्या आणि ज्या वेळेस त्या अगदी वयस्कर 90 वर्षांची फ्लॉरेन्स झाल्या, त्यावेळेस साधारणतः 1000 नर्सिंग कॉलेजेस ऑल ओव्हर दी वर्ल्ड त्या ठिकाणी तयार आणि सज्ज झाले होते. आणि मग अशाच त्यांना खूप आनंद झाला की मी ज्यावेळेस नर्सिंग सुरू केलं त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि एकदा असंच त्यांनी ते लिखाण करायला ती नर्स बसली, लिखाण केले, शांत फ्लॉरेन्स नायटिंगेल झोपली, ती अगदी शांत झोपलीच. त्यांचा जो वाटा होता तो खूप मोलाचा होता. आजही त्यांच्या रिसर्च मेथडॉलॉजीज वापरल्या जातात, त्यांचं सायंटिफिक नॉलेज युटिलायझेशन केलं जात आहे आणि वी आर प्राऊड ऑफ बिंग अ नर्स. आज 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. सगळ्यांनी आपल्या भाषणांमध्ये सांगितलेच आहे त्याप्रमाणे 12 मे 1820 मध्ये इटालीतील फ्लॉरेन्स या गावी फ्लॉरेन्सचा जन्म झाला आणि त्या गावावरून नाव फ्लॉरेन्स असं ठेवण्यात आलं. तिचे वडील एक अधिकारी होते, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे चांगले मोठ्या घरातले लोक होते ते. आणि ते जेव्हा याच्यामध्ये शिफ्ट झाले इंग्लंडमध्ये, तेव्हा तिची आई स्त्रुशुषक, म्हणजे आपल्याकडे आजारी लोकांना भेटण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे तिची आई आजारी लोकांना भेटण्यासाठी जात होती आणि छोटीशी फ्लॉरेन्स पण ती त्यांच्याबरोबर जायची आणि त्या आजारी लोकांना औषधं देणं, त्यांना भेटणं, त्यांची शुश्रूषा करणं, ह्या सगळ्या गोष्टी ती जवळून बघायची. आणि एकदा घरी आल्यानंतर फ्लॉरेन्सच्या आईने बघितलं की ही काय करते, तर तिने अशा खूप तिच्या बाहुल्या होत्या खेळण्याच्या, त्या सर्व बाहुल्या तिने अशा झोपवल्या आणि त्या सर्वांना ती एकेकाला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवत होती, त्यांना ती औषधं देत होती आणि परत एकेकाला ती झोपवत होती. तर आईने विचारलं की फ्लॉरेन्स तू हे काय करते, तर म्हणाली की मी यांची शुश्रूषा करते, यांना मी औषध देते, या आजारी आहेत सगळ्या. मग त्यावेळेस आईच्या लक्षात आलं की ही काहीतरी या प्रोफेशनसाठी करू शकते. मग तिने शिकायचं ठरवलं, परंतु घरातून तिला विरोध झाला. तर मग सगळ्या प्रकारची जी पुस्तकं होती ती तिने घरीच वाचली आणि अभ्यास केला. आता सांगायचं म्हणजे भाषणामध्ये आता सर्वांनी जे सर्व सांगून दिलेलं आहे माझ्या वाट्याला काय, आता मी फक्त 2 शब्द सांगते की आज आपल्यासाठी फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी काय काय केलेले नाही आणि आपण त्यांचा वारसा हा पुढे चालवायचा असतो. फ्लॉरेन्स नायटिंगेलबद्दल सांगायचं म्हटलं त्यांचा जन्म इटली 12 मे इटली या गावी 1820 साली झाला. त्या अत्यंत श्रीमंत घराण्यात नर्सिंग या प्रोफेशनलला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता.
तरी तो त्यांनी माझ्याला स्वीकारला आणि त्यांनी पुढे फारसा पुढे प्रयत्न चालवला. तर आता त्यांचा वारसा लावायचा आपल्याला त्याआधी कोणीही नर्सिंग या पेशाला कोणीही जात नव्हतं. परंतु आता असं आहे की जास्तीत जास्त नर्सिंग प्रोफेशनलला सर्वांनी चॉईस केलेलं आहे आणि त्यानुसार आपण सेवा देत असतो. सेवा देत असताना आता मॅडमने सांगितलं की आपण पेशंटला सेवा देत असताना कसं वागायचं असतं ते. तर खरं म्हणायला गेलं जर आपण सेवा देत असतो पेशंट हा म्हणजे आजारी असतो त्यामुळेच तो आपल्याकडे येत असतो, तर त्यांना आपल्या बोलण्यावरून वागण्यावरून त्यांचा अर्धा आजार पण कळायला पाहिजे असतो अशी आपली भाषा असते. नर्सेसला जे आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये खूप काही शिकवलेलं असतं की जेणेकरून आपण पेशंटसोबत कसं वागायचं असतं, त्यानुसार की त्यांचे जेवायच्या वेळा बोलायची आपुलकी राहणीमान नर्सेसचं हे कसं असायला पाहिजे हे आपल्याला प्रत्येक वेळी शिकवलं जात असतं. आणि पेशंटला आपण समजा मेडिसिन देत असतो काही देत असतो त्यावेळेस आपण पेशंटला सांगू शकतो की बाबा रे हे असं जेवण करायचं अशी गोळी घ्यायची असं आपण प्रत्येक वेळेस पेशंटला सांगायचं. आणि तिथलं समजा वॉर्डचं वातावरण हे असं पाहिजे की समजा पेशंट आली की स्टाफ आली म्हटल्यावर असं पेशंटने म्हणायला नको की ही स्टाफ कशी आहे ही कशी ओरडते आपल्यावर, की त्यांनी अशा आपुलकीने आपल्याकडे बघायचं असतं की नाही बाबा या सिस्टर खूप छान आहे ते खूप छान बोलतात यांच्या नुसत्या बोलण्यानेच आपला अर्धा आजारपणे कळत असतं. या संदर्भात भाषण झालेलं आहे त्यामुळे आज तुमचा दिवस आहे, तुम्हीच बोलायचं तुम्हीच एन्जॉय करायचं. सगळ्यांचा आहे सर. नाही तसं नाही तर सर्वांचा दिवस आहे पण आज स्पेसिफिक असा आमचा डॉक्टर डे असतो तसा तुमचा दिवस नाही का? हो की नाही? हो की नाही? हो की नाही? दिवस हा डॉक्टर आणि परिचारिका दिन असतो सर. प्रत्येक दिवस ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं पण आज जागतिक परिचारिका दिन आहे. पुढचं नाईट त्या ज्यांच्या निमित्त आज सर्व जमलो आहेत त्या सर्वांना वंदन म्हणजे परिचारिकांना खरोखर वंदन करून ते आपले स्वतःचे दुःख बाजूला ठेवून पेशंट जो असतो रुग्ण जो असतो त्याचं दुःख स्वतः घेऊन त्याला मायेची ऊब देतात. आपल्या दुःखाची बिलकुल समोरच्याला जाणीव न होऊ देतात हे काम करतात. हे आम्ही आतापर्यंत जवळजवळ 30 वर्षाच्या या आयुष्यात रुग्णसेवेच्या ह्याच्यात मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं आहे. शेवटचं भाषण आता होईल आपल्या माननीय अध्यक्षांचं, तर त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी मी काही लिहिलं आहे. ज्यांच्या उपस्थितीने वाढवली आजच्या कार्यक्रमाची शान, ज्यांच्या उपस्थितीने वाढविली आजच्या कार्यक्रमाची शान, स्वीकारुनी आमची विनंती आपण भूषविले अध्यक्षस्थान, स्वीकारुनी आमची विनंती आपण भूषविले अध्यक्षस्थान. आपल्या सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे सुपरिचित असलेले आपल्या सर्वांच्या आवडत्या डॉक्टर अश्विनी भामरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करावा ही स्नेहपूर्वक विनंती. Thank you, brother. Honorable dignitaries on the stage, Dr. Shinde sir, both the matrons, More sisters, Shinde sister, Sachin brother, Londe sister, Pratibha Gurge sister, Manisha sister. Even I can take everybody's name, but let's start with first of all wishing you a very happy International Nurses Day. This is your day. आतापर्यंत सगळ्यांचं सगळं म्हणजे सिस्टरांनी टीम एक्सप्लेन केलं, ब्रदरांनी उद्देश सांगितला, फ्लोरेन्स नायटिंगेलबद्दल सगळ्यांनीच सांगितलं. सो नॉट टेकिंग मच ऑफ युअर टाइम इन दॅट टॉपिक, बट आय वुड लाईक टू ऑन दिस ओकेजन आय वुड लाईक टू टेल यू that in the war when Florence Nightingale used to treat patients, what she noticed was the patients were treated very unhygienically. म्हणजे त्यांचे bandages वगैरे were soiled and that's the reason their death rate was very much. And what she invented and what she got from outside was she got a clean linen, she got soap and she got all such things which created hygiene in the hospital. And due to that, she got a very drastically decreased death rate. The same thing and the same energy and the same devotion I saw in my staff during COVID. And I really appreciate many of the staff, they gave me ideas that madam आपण असं करू, असं केलं तर ह्याच्याने हा फायदा होईल. आणि to tell you frankly, we have only 6
deaths for COVID, and this is really a very less number, जसं कोविड झालं. This is all because only because of you. जसं सिस्टर म्हटलं की येस डॉक्टर इज ब्रेन बट नर्सिंग स्टाफ दे आर हार्ट ऑफ द पेशंट. यू गाईज आर द लिंक बिटवीन अस अँड द पेशंट. तुम्ही जे आम्हाला कन्वे करू शकता आणि ते कन्वे जे मला मिळायचं सगळ्या डॉक्टर्सकडनं सगळ्या स्टाफकडनं, त्याच्यावरनं जे मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट आम्ही बदलायचो, तर त्याच्यावरनं आपल्याला हा रिझल्ट इतका छान मिळाला आहे की कोविडमध्ये आपल्याला खूप पेशंट्स, आणि असं नाही की आपण बॅड पेशंट्स, केवढे बॅड पेशंट्स ॲडमिट केलेले आहेत आपण, त्या बॅड पेशंटला सुद्धा पर्सनली लक्ष देऊन आपण बाहेर काढलेले. तर दिस इज द बेस्ट ओकेजन टू अप्रिशिएट यू ऑल खरंच. अँड दॅट्स द रिझन यू ऑल वे कॉल्ड एज कोविड वॉरियर्स. म्हणजे तो विषय तर सगळ्यांनी घेतला आहे, पण हा विषय महत्त्वाचा होता माझ्यासाठी की सगळ्यांनी खरंच उत्कृष्ट काम केलं. आणि आय रिअली अप्रिशिएट अँड होप द सेम सपोर्ट इन फ्युचर आणि होप द सेम नेम ऑफ द हॉस्पिटल इन फ्युचर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड मॅडम. तुमच्या गायडन्सशिवाय किंवा तुमच्या इन्स्पिरेशनशिवाय आम्ही कोविडमध्ये काही करू शकलो नसतो. तुम्ही जे चॅलेंज स्वीकारलं आणि आपल्या हॉस्पिटलला DCSC थँक्यू सो मच. तर हे आपण सर्व ॲज अ टीम करू शकलो आणि नक्कीच आपण कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं आणि त्याचं ॲप्रिसिएशन पण खूप वरच्या लेवलपर्यंत गेलं. आणि DCSCच्या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल, पूर्ण सगळं बेड फुल होते. लोक हिरे मेडिकलला न जाता इकडे ॲडमिट होण्यासाठी धडपडत होते किंवा त्यांची तळमळ होती, कारण इथे इतक्या उत्कृष्ट दर्जाच्या सेवा आपल्याकडून दिल्या जात होत्या. तर तसंच नाव आणि कीर्ती आपल्या हॉस्पिटलची आपण पुढे देखील आम्ही अशीच तुम्हाला मदत करत राहू आणि आपण ॲज अ टीम चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या संस्थेचं नाव नक्कीच उंचावण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. तर आता सगळ्यात शेवटचा कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा. तर एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. आणि असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आपल्या ह्या कार्यक्रमास लाभलेले जे मान्यवर आहेत त्या सर्वांचे, तसेच आपण देखील ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, तर आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आपल्या हॉस्पिटलचे पीडियाट्रिक इंचार्ज ब्रदर वैभव भोसले यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा. गुड मॉर्निंग एवरीवन. आई एम हियर टू प्रपोज वोट ऑफ थैंक्स. उसके पहले एक दो वर्ड बोलना चाहता हूँ. मैंने जो भी दूल्हे से सीखा है या दूल्हे के जो भी स्टाफ नर्सेस से सीखा है, आई बिलीव इन लर्निंग स्मॉल थिंग्स एज यू टोल्ड. आई बिलीव इन छोटे छोटे चीज़ें कंसिस्टेंटली करने का मुझे बहुत पसंद है. फॉर एग्जाम्पल मैं रिसेंटली ऊटी में गया था. द वे ही मेंटेन्ड इशू बुक इट वॉज वेरी गुड. जो ऊटी का लाइक इशू बुक है ना, मैंने किधर भी नहीं देखा है. इतना सिस्टमेटिक मेंटेन किया ना. आई एम नॉट लाइक ओवर अप्रिशिएटिंग हिम, बट इट इज़ ट्रू. आई एम लर्निंग इट. Though I have more experience in teaching, documentation, but the way he has maintained, it is very good. और बहुत सारी चीज़ें मनीषा सिस्टर, द वे शी मेंटेन्स आई वार्ड इन्फेक्शन कंसिस्टेंटली, वो आई कैप डालना, थोड़े भी टाइम जाते हैं ना ऐसे जाने देते हैं. डायरेक्टली शी विल टेल नहीं तो कैप पहन, तो ये पहन, ऐसे ही नहीं जाना. इवन फॉर डॉक्टर्स ऑल्सो शी यूज्ड टू टेल. एंड मैडम से भी बहुत सीखा है, लाइक वंदना सराल शिंदे मैडम से. वो है ना अपना पोटेंशियल बढ़ाते हैं. दो सबको लगता है कि वो डांटते हैं, बट अंदर जो पोटेंशियल रहता है ना, वो इंक्रीज करने के लिए डांटना बहुत जरूरी रहता है. एंड वन ऑफ द एग्जाम्पल इज प्रतिभा सिस्टर आल्सो, है ना. सी द थिंग इज दैट आपको बहुत अच्छे बोलने वाले बहुत लोग रहते हैं, बट इफ यू टेल समवन लाइक आपने डांटा ना, दैट इज वेरी लाइक उनके मन के अंदर रहता है कि आगे वाला सुधारे. सो टेक इट इन अ पॉजिटिव वे, दैट्स व्हाट. एंड नर्सिंग केयर, नर्सिंग एजुकेशन, नर्सिंग एडमिनिस्ट्रेशन एंड नर्सिंग रिसर्च, if it comes together, then definitely we will have unity and we will win. So somewhere now we are lacking. There is a gap between nursing education, nursing research and nursing care. So जब ये साथ में आ जाता है ना, और जितने भी हम इधर खड़े हैं, हमने पर्टिकुलरली किया, ऑटोमेटिकली हम जीत जाएंगे. With that thought, with this thought, I am here to propose vote of thanks. I thank Dr. Ashwini Bhambre ma'am, medical superintendent, Women's Hospital. In this busy schedule, ma'am, still you are here with us, and we have enjoyed our company. Then next, Sinde sir इतना बिजी रहते हैं, ट्रेनिंग सेशंस रहते हैं. सिंधे सर के भी एक दो वर्ड बोलना चाहता हूँ बिफोर
इधर आने से पहले बहुत लोग गुस्सा थे कि ये कल्चरल प्रोग्राम नहीं दिया वो दिया. व्हाट दे सेड इज लाइक ये ट्रेनिंग का सेंटर है, आप किधर भी एंजॉय कर सकते हो. उनका भी करेक्ट है. दे हैव सीन लाइक आउटर पार्ट ऑफ इट. जो भी आउटर पार्ट है उन्होंने देखा थोड़ी चीज़ें ऐसे रहते, रिस्ट्रिक्शन में रहना ही बेहतर रहता है. सो दैट वाज द थिंग. एंड इसके बावजूद भी, इतना प्रेशर के बावजूद भी आपने हॉल अरेंज करके दिया सर. थैंक यू सो मच फॉर दैट. एंड सरला शिंदे मैम, वुमेंस हॉस्पिटल के मैट्रन, थैंक यू मैम. ये पहले से ही इन्विटेशन, ये मई 1 से ही वो पीछे गिरे थे कि लाइक विल डू दिस, विल डू दैट. एंड वंदना मोरे मैडम, मोस्ट मैच्योर पर्सन. ये आगे वालों को ऐसा तरीके समझाते हैं, जैसे ब्रदर ने भी बोला, शी इज़ अ वेरी गुड ओरेटर, है ना. आगे वाला छुट्टी भी मांगा ना, जाते वक्त बोल के जाएगा, नहीं दिया तो भी चलेगा, चलो. इन दैट वे तो समझाते थे. देन अपार्ट फ्रॉम दैट, एंकरर्स, what words, aesthetic anchors, beautiful anchors, the way they conducted, the way they like presented themselves, it was very good. Apart from that, all the committee members, decoration committee members, mess committee members, I especially thank Kavita sister. Particularly she was working, है ना, senior होने के बावजूद भी सबको ला के दिया. That was very appreciable. Even though in Women's Day also she was working very hard. Then Amarjit, our treasurer, he is working very hard since yesterday. Then special thanks to all the committee members. And not last, Suryavanshi sister, जो ये प्रोग्राम की like almost organizing secretary है, thank them. And all the beautiful and aesthetic, young, energetic nurses, wish you a happy Nurses Day and thank you so much for coming.